नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे लठ्ठपणा मधुमेहापासून मुक्ती। आपल्याला माहितीच आहे गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे आपल्या समाजामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे होणाऱ्या आजारांचंही प्रमाण वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये हृदयरोग किंवा हार्ट अटॅक डिसीज सारखा आजार आहे, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल सारखे आजार आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या असणाऱ्या जडत्वामुळे होणारे विविध प्रकारचे संधिवात आणि गुडघेदुखी सारखे आजार आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त मणक्यांमध्ये आढळणारी आपल्याला मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी सारखे आजार आहेत। तरुण मुलींमध्ये खास करून ह्या वाढलेल्या वजनामुळे वंध्यत्वाचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढलेलं आढळतं। ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे इतरही स्त्री रोगांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतं। या विविध जर का आजारांवरती मात करायची असेल तर आपल्याला अर्थातच लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करणं सर्वप्रथम आवश्यक आहे। आणि आता लठ्ठपणावरती नवीन दुर्बीण उपचार उपलब्ध झालेले आहेत, खास करून लॅप्रो ओबेसो सेंटर पुणे या ठिकाणी, ज्याच्यामध्ये आपण आज लठ्ठपणा आणि मधुमेहावरती ह्या दुर्बीण उपचारांमुळे संपूर्णतः लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्त जीवन जगू शकता। आणि त्यासाठी पुढे संपर्कासाठी नंबर बघतात ते आपण जरूर टिपून घ्या। आपल्या लठ्ठपणा किंवा मधुमेहावरील दुर्बीण उपचारांविषयी खास करून अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर संपर्क करा। लॅप्रो ओबेसो सेंटरमध्ये हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत, ज्याचे आपण जरूर लाभ घेऊ शकता। खास करून मी आवर्जून सांगू इच्छितो की आज हे लठ्ठपणा आणि मधुमेहावरील हे दुर्बीण उपचार भारतामध्ये आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे ओबेसिटी सर्जन म्हणजेच बेरिएट्रिक सर्जन असणारे डॉक्टर शशांक शहा खास करून आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत आहेत। नमस्कार सर। सर, आपण बेरिएट्रिक सर्जरीची सुरुवात केलीत भारतामध्ये आणि खरोखर गेल्या काही वर्षांमध्ये ह्याचं चित्र आमूलाग्र बदललंय। म्हणजे आजपर्यंत डायबिटीज किंवा लठ्ठपणा, ओबेसिटी ह्याच्यावरती ठोस कुठले उपचार उपलब्ध नव्हते। विविध प्रकारचे डाएट, व्यायाम, लायपोसक्शन सारखे, चरबी काढण्यासारखे जे काही उपचार उपलब्ध होते त्याने तात्पुरता आराम मिळायचा, पुन्हा रुग्णाचं वजन वाढायचं आणि हे कुठेही खंडित होत नव्हतं। आणि लठ्ठपणा पुन्हा हा एक मोठा प्रश्न होता की हा काही लोकांना का होतो, बाकी लोकांना का होत नाही, आणि याची विविध कारणं होती। ह्याच्यावरचं जे संशोधन गेल्या काही वर्षात आपण केलंय आणि ह्या संशोधनांती हे जे नवीन दुर्बीण उपचार उपलब्ध झाले आहेत त्यामुळे ह्या सर्व रुग्णांना एक म्हणूया आशेचा किरण मिळालेला एक वरदान असे हे उपचार आहेत। अर्थातच सर्वप्रथम या उपचारांकडे जाण्याआधी मला आवर्जून आपल्याला विचारावंसं वाटतं की लठ्ठपणा हा काही रुग्णांनाच फक्त का होतो आणि एक्झॅक्टली ह्याच्या मागची कारणं काय आहेत? हा ऍक्च्युअली आजच्या काळाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। सर्वांचा असा समज असतो की जास्त खाल्ल्यामुळे किंवा थोडंसं आळस असल्यामुळे कदाचित माणसाला लठ्ठपणा येतो। लठ्ठ रुग्णांच्याकडे असं बघितलं जातं की त्यांना जेवण कंट्रोल करता येत नाही, ते हालचाल करत नाही। याचा थोडासा सहभाग जरी असला तरी तुम्हाला असे खूप लोक दिसतील जे वजन वाढवायचा प्रयत्न करत असतात। असेही खूप लोक दिसतील की जे आराम करतात, खूप खातात, पण ते अंगीत लागत नाही। तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली संशोधनामधून असं लक्षात आलेलं आहे की लठ्ठपणा हा एक आजार आहे। प्रत्येकाचा आतडी, त्यांची पचनक्रिया, थोडक्यात म्हणजे मेटाबॉलिझम हे प्रत्येकाचं वेगळं असतं आणि त्याच्यामुळे बाकी सर्व उपायांना अपयश येत चाललेलं आहे। ऍक्च्युअली ओबेसिटी सर्जरीच्या एका पोझिशन स्टेटमेंटमध्ये आम्ही असं डिक्लेअर केलंय की लठ्ठपणा हा आजार आहे आणि हा लाईफस्टाईलमुळे होणारा नाहीये आणि त्यामुळे त्याला शास्त्रीय उपायाची गरज आहे। फक्त लाईफस्टाईलचा उपाय देऊन ते बरे होऊ शकत नाही। तर ह्याच्यामध्ये माणसाचा बदलता मेटाबॉलिझम, खराब होत चाललेला मेटाबॉलिझम याचा सगळ्यात मोठा भाग आहे। त्यामुळे लठ्ठ रुग्णांच्याकडे सहानुभूतीने आजारी आहे असंच बघून त्यांना ऍक्च्युअली मदतीची गरज आहे। येस, हा एक आपण फार महत्वाची गोष्ट सांगितलीत की लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्याला आजार म्हणूनच त्याला ट्रीट केले गेले पाहिजे, त्याच्यावरचे उपचार केले गेले पाहिजेत। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली लॅप्रो ओबेसो सेंटर पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर शशांक शाह खास मुंबईमध्ये फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड या ठिकाणी सुद्धा बेरिएट्रिक सर्जन म्हणजेच ओबेसिटी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या। आपल्या लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्त जीवन जगायचं असेल तर जरूर पुढील नंबरवरती आपण फोन करा, दुर्बीण उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घ्या। पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाकडे वेळेत असताना हा एक महत्वाचा आपण भाग सांगितलात की मेटाबॉलिझम हा एक अतिशय महत्वाचा भाग असतो शरीरातला आणि त्यासाठी आज हे नवीन दुर्बीण उपचार आलेले आहेत। ह्या दुर्बीण उपचारांविषयी मार्गदर्शन घेण्याआधी मला काही रुग्णांना ह्या सर्व प्रेक्षकांना दाखवायला आवडेल, कारण ते फार मोठी उदाहरणं असतील त्यांच्यासाठी एक प्रेरणादायक। त्यामुळे आपण लॅपटॉपकडे बघूया की कशा रीतीने विविध प्रकारच्या रुग्णांना दुर्बीण उपचारांमुळे
लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्त जीवन जगताना शक्य झालेलं आहे आणि केवळ लठ्ठपणा मधुमेह नव्हे तर त्याच्या अनुषंगाने येणारे इतरही विविध आजार ह्यांच्यापासून मुक्त जीवन ते जगू शकलेले आहेत. आपण आता बघूया लॅपटॉपवरती सर काय सांगता येईल. या लॅपटॉपवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही रुग्ण दिसतील. मला असं दिसतंय की कोणाचं फक्त पोट मोठं आहे, खूप जाड दिसत नाही, पण हे पोट मोठं असल्यामुळे पोटामधल्या सगळ्या मेदामुळे तयार झालेल्या स्त्रावांमुळे त्याला डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज असं झालेलं आहे. एवढंच नाही तर या सगळ्या हॉर्मोनच्या बदलामुळे त्याचं सेक्शुअल ड्राईव्ह सुद्धा कमी झालेलं आहे. तुम्ही दुसऱ्या चित्रात जर बघाल तर एक स्त्री ऍक्च्युली अशी असायला पाहिजे, पण हळूहळू पोट सगळा आकार वाढत असल्यामुळे वेगवेगळे सायकोलॉजिकल आजार यायला लागलेत. कंबर दुखी व्हायला लागली, गुडघे दुखी व्हायला लागली आणि त्याच्यामुळे हालचाल कमी होऊन अजूनच तिचे आजार वाढायला लागले. हे असे सगळे आपण जर फोटो बघितले तर प्रत्येक व्यक्तीची शस्त्रक्रिया वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीचे आजार वेगळे आहेत, प्रत्येक व्यक्तीचं मेटाबॉलिझम वेगळं आहे. अशा शस्त्रक्रियेचे आता अजून 10-15 प्रकार आलेले आहेत. याच्यामध्ये फायदा असा असतो की प्रत्येकाच्या मेटाबॉलिझम प्रमाणे त्याची शस्त्रक्रिया डिझाईन करता येते. त्याचे साईड इफेक्ट हे ऑलमोस्ट निग्लिजिबल किंवा नसल्यासारखे असल्याप्रमाणे करता येतं. प्रत्येकाची इच्छा असते की खूप चांगलं खाता यावं आणि मग बरं व्हावं. त्याप्रमाणे आपण ऑपरेशन असं करू शकतो की जेणेकरून त्यांचा मेटाबॉलिझम हा लुकड्या लोकांसारखा होतो. सगळं खायची परवानगी असते, सगळं खाऊ शकतात, एन्जॉय करू शकतात, पण त्याचं फॅट होत नाही. काही विशिष्ट लोकांना त्यांच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, वंध्यत्व किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असे आजार जाण्यासाठीचं एक वेगळं मेटाबॉलिझम प्रमाणे शस्त्रक्रिया करावी लागते. अशी ही प्रत्येकाच्या प्रमाणे वेगवेगळं डिझाईन करून आपण प्रत्येक रुग्णाला बरं होऊ शकतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा संदेश असा आहे की लठ्ठपणा हा नक्कीच टाळता येतो. तुम्ही लाईफस्टाईल बदलून, तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहून, कमी कॅलरीज खाऊन, पण एकदा एस्टॅब्लिश लठ्ठपणा आला, काही आजार झाले आणि एका ठराविक स्टेजच्या पुढे जर व्यक्ती गेली तर त्याला शस्त्रक्रियेशिवाय आजच्या काळात तरी दुसरा उपाय नाहीये. येस, आपण ही एक फार महत्वाची गोष्ट सांगितली. आपण काही आता अजून उदाहरणं बघूया लॅपटॉपवरती की कशा रीतीने ह्या रुग्णांना फायदा झालेला आहे. काय सांगता येईल सर. हा एक तुम्ही मुलगा बघू शकता. हा जगामधला सगळ्यात छोटा मुलगा आहे. हा ऍक्च्युली माधुरी दीक्षितच्या आजा नसली मूवीमध्ये काम केलेला मुलगा आहे. 7.5 वर्षाचा असताना तो 115 किलो होता, आयसीयू मध्ये होता. तुम्ही बघू शकता ह्याचा एक लहान भाऊ आणि एक बहीण हे ऍक्च्युली नॉर्मल वजनाचे होते. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की तीच आई, तेच प्रेम, तेच जेवण देऊन एकच व्यक्ती फक्त जाड झाली आहे आणि खूप जाड होत चालली आणि जीवाला धोका होत चाललाय. तुम्ही 7 वर्षांनंतर तोच मुलगा परत बघू शकता. बीबीसीने 9 वर्षाचा रेकॉर्डिंग करून आता याची डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे, कारण हा जगामधला सगळ्यात लहान मुलगा आहे ज्याची शस्त्रक्रिया झालेली आहे. तसंच तुम्ही दुसरी एक व्यक्ती बघू शकता, 310 किलोची व्यक्ती. एक ब्रिटिश पेशंट आला होता. हा सुद्धा बीबीसीवरती एका डॉक्युमेंटरीमध्ये घेतलेला आहे, कारण इंग्लंडमधला हा सगळ्यात जास्त वजनाचा व्यक्ती होती. आता मला नेहमी प्रश्न आला की 310 किलो होण्यासाठी माणसाला किती जेवावं लागेल. आणि तो जेव्हा भारतात आला तेव्हा मला लक्षात आलं की तो इतर माणसांसारखाच जेवतोय, पण त्याच्या शरीरामध्ये असा काही बिघाड आहे की त्याने काहीही खाल्लं तरी त्याचं मेदच होत आहे. आणि त्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर इंग्लंडमधलं असलेलं तेच जेवण करताना सुद्धा तुम्ही दुसऱ्या फोटोमध्ये त्याला बघू शकता. त्याचं जवळजवळ 200 किलोनी वजन कमी झालेलं आहे. तो आता तेच जेवण करून एका लुकड्या माणसासारखं नॉर्मल आयुष्य जगू शकतोय. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला आता चांगली पार्टनर मिळाली आहे आणि त्याचं लवकरच लग्न होणार आहे. ऍक्च्युली वजन कमी करणं हा जरी हेतू असला तरी सुद्धा वजन कमी करून आपण सगळ्यांना आवडणं, आपण स्वतःला आवडणं, स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढणं, चांगला पार्टनर मिळणं, अप्रिशिएशन मिळणं, हे सगळे सुद्धा माणसाचे अत्यंत आवश्यक घटक असतात. प्रत्येक वेळी डाएट फेल झाला म्हणून लोकांनी दोष द्यावं असं कोणालाच आवडत नाही. आणि म्हणून तुम्ही इथं हे एक उदाहरण बघू शकता की याचा मेटाबॉलिझम बदलून तो पूर्ण नॉर्मल झालेला आहे. येस, आपण ही एक रुग्ण बघतोय. आता एक तिसरी एक रुग्ण बघा. ह्याचे तुम्हाला खूप व्यक्ती दिसतील की जसं मुलं होतं, कम्फर्ट मिळतो, तसं एखाद्या स्त्रीचं वजन हळूहळू वाढायला लागतं, पुरुषाचंही वजन वाढायला लागतं, गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते. गुडघे दुखायला लागल्यामुळे चालणं हालचाल कमी होत जाते. चालणं हालचाल कमी होत झाल्यामुळे अजून वजन वाढतं. आता या व्यक्तीचं वजन आहे जवळजवळ 110 किलो आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की वजन कमी करून या. तर हाडाचे डॉक्टर म्हणले वजन कमी करून या, पण कसं कमी करा हे फक्त कोणीच सांगितलं नाही. कोणीतरी त्यांच्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही व्यायाम करायला लागा. असं विचार करा, यांचं वजन पाहिजे होतं 60 किलो, आता झालंय 110 किलो. त्यांनी व्यायाम करायचा प्रयत्न केला. थोडक्यात म्हणजे एखाद्या 60 किलोच्या व्यक्तीला जर 50 किलोचं पोतं अंगावर दिलं आणि व्यायाम करा म्हणाल तसंच केल्यासारखं आहे. तसं केल्यामुळे त्या पडल्या,
त्यांच्या सांध्यांना अजून इजा झाली आणि मग त्यांना वजन काहीच कमी करता येत नाही म्हणून आमच्याकडे आल्या. दुसऱ्या क्षेत्रात तुम्ही बघू शकता, वजन कमी करण्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्यांचे सर्व सांधे आपोआप शस्त्रक्रियेविरहित पूर्ण बरे झाले. थोडक्यात म्हणजे तुमच्या गुडघ्यांच्या किंवा सांध्यांच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया जर तुमचं वजन खूप जास्त असेल आणि तशाच केल्या तर फेल होऊ शकतात, कारण त्या सांध्यांना जो ताण असतो, जे वजन पडलेलं असतं तसंच राहतं. अशा रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक आहे की एका ठराविक स्टेजच्या पुढे जर वजन गेलं असेल तर या दुर्बीणीतली शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा आणि या सर्व आजारांमधून मुक्तता मिळावी. येस, जरूर. आणि हे उपचार आता उपलब्ध आहेत लॅप्रो ओबेसो सेंटर या ठिकाणी. त्यामुळे जरूर आपण संपर्कासाठीचे नंबर जे बघत आहात स्क्रीनवर टिपून घ्या. आपण ह्याविषयी अधिक चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे. आणि जगप्रसिद्ध असे लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी सर्जन म्हणजेच बेरिएट्रिक सर्जन असणारे डॉक्टर शशांक शहा आपल्याला खास करून मार्गदर्शन करत आहेत की कशा रीतीने ओबेसिटी डायबिटीस पासून आपण मुक्त होऊ शकतात दुर्बीण उपचारांनी. त्यासाठी आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवर नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या. लॅप्रो ओबेसो सेंटर पुणे या ठिकाणी आता हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली सवलतीच्या दरात अल्प दरात उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुढील 1 महिन्यासाठी खास करून आमच्या जी24 तासच्या प्रेक्षकांसाठी हे उपचार अल्पदरात उपलब्ध आहेत. कन्सल्टेशन उपलब्ध आहे, सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुढील नंबरवरती त्यासाठी फोन करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लठ्ठपणा आणि लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह आणि त्याच अनुषंगाने येणारा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक सारखा आजार, संधिवात किंवा विविध प्रकारचे मणक्यांचे आजार ज्याच्यामध्ये मानपाठ कंबरदुखी होऊ शकते, त्याचप्रमाणे स्त्री रोगामध्ये असणारं वंध्यत्वाचं प्रमाण, ह्या सर्व आजारांपासून आपण मुक्त होऊ शकता लठ्ठपणावरील उपचारांनी. आपण ह्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं कशा रीतीने दुर्बीण उपचार आता उपलब्ध आहे सर्व आजारांसाठी. आपल्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉक्टर शशांक शहा मार्गदर्शन आता करत आहेत की कशा रीतीने हे उपचार मिळू शकतात आपल्याला. सर, आपण सांगितलं जातं की वेगवेगळ्या प्रकारचे आता हे उपचार दुर्बीण उपचार उपलब्ध 10 किंवा 15 प्रकारचे, आणि खास करून ज्या पद्धतीचे रुग्ण आहेत, म्हणजे एखाद्याला लठ्ठपणा आणि मधुमेह असेल तर एक वेगळे उपचार उपलब्ध आहेत. लठ्ठपणा हृदयविकार असेल तर वेगळा आहे. लठ्ठपणा कंबरदुखी असेल, पीसीओडी सारखा आजार असेल तर वेगळे उपचार आहेत. एक आपण रुग्ण बघूया. डायबिटीस हा एक गेल्या काही वर्षात खूप वाढलेला असा आहे, तर डायबिटीसच्या रुग्णांना ही शस्त्रक्रिया होऊ शकते का? ऍक्च्युली डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे सगळ्यात मोठं वरदान आहे. इतके वर्ष डायबिटीस हा कधीच बरा न होणारा आजार आहे असं समजलं जात होतं, पण ऍक्च्युली टाईप 2 डायबिटीस आता हळूहळू नवीन शोधाप्रमाणे हा जठराचा किंवा पोटाचा किंवा आतड्यांचा आजार आहे असं समजलं जातं. तुम्ही जर बघाल तर डायबिटीसच्या प्रत्येक रुग्णाला व्यायाम करा आणि कमी जेवण करा, कार्बोहायड्रेट कमी खा असं सांगितलं जातं. त्याने ऍक्च्युली पॅनक्रियास काही बरं होत नाही, पण हा आजारच कदाचित पोटाचा आणि आतड्यांचा असल्यामुळे या सर्व शस्त्रक्रिया आजच्या काळामध्ये टाईप 2 डायबिटीस आणि त्याच्यामुळे होणारे सर्व दुष्परिणाम बरं करण्यासाठी वापरले जातात. ओके, सो हा एक महत्वाचा भाग. या अनुषंगाने आपण काही रुग्ण सुद्धा बघूया आता लॅपटॉपवरती. सर, काय सांगता येईल आम्हाला? मी आता डायबिटीस असले काही रुग्ण दाखवणार आहे. तुम्हाला एका व्यक्तीमध्ये एक तरुण मुलगी दिसते, तिला लहान वयात डायबिटीस झाला होता. वयाच्या 20व्या-22व्या वर्षी वजन वाढत चाललं होतं, इन्शुलिन चालू होतं. त्याच्यामुळे असा विचार होता की त्या इन्शुलिनवर असताना कोण लग्न करणार. तिची शस्त्रक्रिया डायबिटीस बरं करण्यासाठी केली होती, पण तुम्ही बघू शकता हळूहळू तिचं रूप इतकं छान बदलत गेलं की त्याचा डायबिटीस तर पूर्ण गेलाच, पण त्याला एक हँडसम हजबंड पार्टनर मिळाला. ऍक्च्युली आम्ही त्याच्यावरती पट्टी ठेवली आहे कारण तिचं अजून लग्न व्हायचं आहे. पण नुसतं डायबिटीस हा आजार हा माणसाला कितीही मानसिक शारीरिक आजार देऊ शकतो, आणि मी तुम्हाला असेच काही डायबिटीसचे रुग्ण दाखवणार आहेत. या एक व्यक्ती आहेत ज्यांना डायबिटीस वाढला होता, पोट वाढत होतं. डायबिटीसच्या सर्व औषधांमुळे त्यांचं वजन वाढत चाललं होतं. आता त्यांचा डायबिटीस बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया केली, त्यांचं ब्लड प्रेशर गेलं, बॅक पेन गेलं, पायाची सूज गेली, बाकी सगळे आजार गेले. पण त्या सगळ्यात आनंदी का झाल्या? ते म्हणाले, डॉक्टर हे सगळे आजार होते, सगळं होतं ठीक आहे, पण माझ्या मिस्टरांबरोबरचं रिलेशन सुधारलं. या डायबिटीसमुळे तुमच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या नसा सुद्धा बधीर होऊ शकतात. त्यामुळे शारीरिक सुख जाऊ शकतं आणि सुख गेलेला माणूस मग अत्यंत निराश होऊन डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला हा न पाळता स्वतःला पाहिजे तसं खाऊ शकतो. या एक व्यक्ती आहेत ज्यांचं वय जवळजवळ 62 वय होतं, पण भूक खूप लागायची, कंट्रोल व्हायची नाही, डायबिटीस होतं, इन्शुलिनवर होतं, वजन जवळजवळ 100 किलोवर गेलं होतं. यांचं ऑपरेशन करून आता 10 वर्ष झालेली आहेत. आज सुद्धा त्या सगळं खातात, सगळं एन्जॉय करतात, पण त्यांना आता डायबिटीससाठी
कुठलीही ट्रीटमेंट नाहीये आणि माझ्या प्रत्येक पेशंटच्या प्रोग्राममध्ये येऊन ते सांगतात की हे ट्रीटमेंट हे वरदान आहे. प्रत्येक नवीनच्या डायबिटीसच्या पेशंटला सांगतात की तुम्ही 5-10 वर्ष वाट पाहू नका, ज्याच्यामुळे तुमच्या पायाच्या नसा खराब होतील, तुमचे डोळे खराब होतील, कदाचित तुमची किडनी खराब होईल. हे सगळे डायबिटीसचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही झाल्या लवकरच्या काळात जर ट्रीटमेंट केली तर असं होऊ शकतं. अशीच एक व्यक्ती, डॉक्टरांची मुलगी, जिला वयाच्या 32व्या वर्षी डायबिटीस झाला होता म्हणून आम्ही घेतली, ती तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता की डायबिटीससाठी ट्रीटमेंट दिली. आता 10 वर्ष पूर्ण या व्यक्तीला झालेली आहेत. ती अत्यंत नॉर्मल शेपमध्ये, नॉर्मल साईजमध्ये असल्यामुळे चांगलं शॉपिंग करू शकते, शो ऑफ करू शकते, एक फेमस डान्सर झालेली आहे ती आता. आणि जसं वजन कमी होतं तसं माणूस जास्त ऍक्टिव्ह होतो आणि ऍक्टिव्ह लिव्हिंग मध्ये रोज खूप हालचाली केल्यामुळे आपोआप वजन मेंटेन होतं आणि मेटाबॉलिझम बदलल्यामुळे तुमचा डायबिटीस सुद्धा पूर्ण बरा होतो. येस, आपण बघितली ही विविध प्रकारची उदाहरणं आणि अजूनही लठ्ठपणा आणि मधुमेहावरील ह्या दुर्बीण उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती आपल्याला सुप्रसिद्ध असे लॅप्रोस्कोपिक बेरिएट्रिक सर्जन किंवा लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी सर्जन असणारे डॉक्टर शशांक शाह मार्गदर्शन करत आहेत. खास करून आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने दुर्बीण उपचारांमुळे आपण आता लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्त जीवन जगू शकता, ओबेसिटी डायबिटीस पासून मुक्त जीवन जगू शकता. पण केवळ ओबेसिटी आणि डायबिटीस नव्हे तर त्या अनुषंगाने येणारे विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये हृदयरोग, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल सारखा आजार आहे, वंध्यत्वासारखा आजार आहे, संधिवात आहे, कंबरदुखी, मानपाठ कंबरदुखी आहे, ह्या सर्व आजारांपासून आपण मुक्त जीवन जगू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये खास करून ह्या विषयामध्ये केलेल्या संशोधनाबद्दल डॉक्टर शशांक शाह यांना अनेकविध आंतरराष्ट्रीय मान सन्मान मिळालेले आहेत. पण कोणत्याही भारतीय डॉक्टरला कौतुकास्पद वाटणारी अशी कामगिरी डॉक्टर शशांक शाह यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बजावलेली आहे. खास करून त्यांनी केलेल्या ह्या बेरिएट्रिक सर्जरीमधील संशोधनाबद्दल, म्हणजेच लठ्ठपणा आणि मधुमेहावरील जे दुर्बीण उपचार आहेत त्याच्यामध्ये केलेल्या संशोधन आणि कामगिरीबद्दल ह्यासाठी त्यांना विविध प्रकारचे मान सन्मानही मिळालेले आहेत. सध्या ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाचे डॉक्टर शशांक शाह प्रेसिडेंट आहेतच, अध्यक्ष आहेतच, पण या व्यतिरिक्त इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन फॉर ओबेसिटी सर्जरी ह्याचे सुद्धा अध्यक्ष म्हणजेच प्रेसिडेंट म्हणून डॉक्टर शशांक शाह काम बघत आहेत. ह्याशिवाय त्यांचं लॅप्रो ओबेसो सेंटर जे पुणे या ठिकाणी आहे त्यांना सुद्धा इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन तर्फे गौरवण्यात आलेलं आहे, मानाचं अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हे विविध प्रकारचे मान सन्मान मिळाल्याबद्दल डॉक्टर शशांक शाह आमच्या झी 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या झी 24 तासच्या टीमतर्फे आपलं अभिनंदन. खास करून आपण जे खरोखर कोणत्याही म्हणजे एका भारतीय डॉक्टरला कौतुकास्पद अशी ही कामगिरी आहे. गेल्या काही वर्षात आपण अनेकविध रुग्णांना एक नवीन आयुष्य दिलेलं आहे, आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा मिळवून दिलेला आहे. त्यापैकी काही रुग्ण आपण पुन्हा एकदा बघूया. अर्थातच आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघतात ते टिपून घ्या. आपल्याला ह्याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर मार्गदर्शन घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात हे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आम्हाला अजून काही रुग्ण दाखवा की ज्यांना या उपचारांचा लाभ झालेला आहे. मी या ठिकाणी काही तरुण मुलं दाखवणार आहे. तुम्ही असं बघाल तर आता त्यांचं वय असं आहे की त्यांनी पार्टनर बघावं, खेळावं, सगळं करावं, परंतु त्यांच्या शरीरामधल्या मेदामुळे त्यांच्या पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं स्त्रीत्वामध्ये रूपांतर होत चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता त्यांना छातीमध्ये फॅट जमायला लागतं, कमरेवरती फॅट जमायला लागतं आणि त्यांची सेक्शुअल ग्रोथ कमी होऊ शकते. अशासाठी या लोकांना आपण या शस्त्रक्रियेमधून जास्त तरुण करू शकतो. तसंच तुम्ही बघाल तर तरुण मुलींमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण आता वाढत चाललंय आणि जाड असेल, वंध्यत्व असेल, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असेल तर या शस्त्रक्रियेनंतर नॉर्मल डिलिव्हरी, नॉर्मल कन्सेप्शन हे सुद्धा शक्य होऊ शकतं. आता तुम्ही दुसरं उदाहरण बघताय की एक व्यक्ती टिपिकल लोकांना जी आळशी वाटते, बसलेला माणूस आहे, शेटजीसारखा, क्लास 1 ऑफिसर, खूप सगळे कम्फर्ट आहेत, बसल्या बसल्या पेंगत असतो, घोरत असतो, पण ऍक्च्युअली घोरणं हा याचा सगळ्यात मोठा आहे. तुम्ही जर बघितलं एखाद्याला घोरण्याची सवय असेल तर तो ऍक्च्युअली आजार असतो. घोरण्यामुळे शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे खूप आळशीपणा येतो, खूप भूक लागते आणि ऍक्च्युअली हे लोक आळशी नसतात. तुम्ही बघू शकता शस्त्रक्रियेनंतर हीच व्यक्ती रोज सकाळी लवकर पहाटे उठून नॉर्मल आयुष्य जगायला लागलेली आहे. तसंच तुम्ही जर बघाल की ज्या एक व्यक्ती दिसतेय की जी ऍक्च्युअली पोट खूप मोठं आहे, पूर्वीचे टाके फाटलेले आहेत, त्या खूप मोठा हर्निया झालेला आहे आणि म्हणून आमच्याकडे आलेली आहे. थोडंसं चालता सुद्धा येत नाही, मान सुद्धा सरळ करता येत नाही आणि काम मात्र घरी खूप करायचंय. या व्यक्तीचं हर्निया की शस्त्रक्रिया, पित्ताशय की शस्त्रक्रिया आणि वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया तिन्ही एकत्र दिल्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं, असं त्या व्यक्तीचं ऍक्च्युअली मत आहे.
असंच तुम्ही बघू शकता, एक मुलगी होती जिला पाळीच येत नव्हती, वजन वाढलेलं, पूर्ण स्त्रीत्वाचे हॉर्मोन्स मेटाबॉलिझममुळे पूर्ण बिघडलेले, म्हणून ऍक्च्युली शेवटी ते शस्त्रक्रियेला तयार झाले. त्या मुलीचं शाळेमधलं शिक्षण हळूहळू स्लो व्हायला लागलं. तिला सगळ्यांच्या समोर न्यूनगंड यायला लागला की आपल्या मानेमध्ये काळापणा आहे, डायबिटीस होऊ लागला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप शिक्षण झालेलं नसलेलं सुद्धा त्याच्या आजीला लक्षात आलं की आपल्या नातीच्या मानेवर काळा होतोय, म्हणजे कुठला तरी आजार होतोय. तिला वेळेत आणता आलं आणि त्याच्यानंतर तिला आता पाळी नॉर्मल आहे, ती आता शिक्षणाला लागली आहे, तिचा डायबिटीस गेलेला आहे, तिचे सगळे पिरियड्स आणि तिची फर्टिलिटी नॉर्मल झालेली आहे आणि काही वर्षामध्ये कदाचित ती लग्न होऊन नॉर्मल आयुष्य जगायला सुद्धा सुरुवात करेल. आपण हे विविध प्रकारचे रुग्ण बघतोय. अजून एक रुग्ण बघतोय. येस, काय सांगता येईल सर? तुम्ही बघा की काही रुग्णांचं 30 किलो वजन जास्त असतं, काही लोकांचं 50 किलो जास्त असतं, काही लोकांचं 100 किलो जास्त असतं. खूप वजन जास्त असेल आणि वय जास्त असेल तर लोकांना भीती वाटते की भूल देता येईल का, पण अशा व्यक्तींना सुद्धा तुम्हाला बरं करता येतं. मोठ्या लोकांना ऍक्च्युली स्वतः इंडिपेंडंट आणि ऍक्टिव्ह होता आलं तरच सगळ्यात मोठं वरदान असतं. येस, मला वाटतं आणि हा आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा जर का आपल्याला मिळवायचा असेल तर जरूर पुढील जे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती फोन करा. लठ्ठपणा मधुमेहापासून मुक्त जीवन आपण जगू शकता. सगळ्यात महत्वाचं लॅप्रोबॅसिस सेंटर पुणे या ठिकाणी हे उपचार उपलब्ध आहेत. याशिवाय डॉक्टर शशांक शाह फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड मुंबई या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे आपण पुढील संपर्कासाठी नंबरवरती जरूर फोन करा आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर घेऊ शकता. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात हे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर आणि अवश्य लाभ घ्या. डॉक्टर शशांक शाह, कार्यक्रमाची वेळ मर्यादित असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेयाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.